रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा पंढरीचा राणा मना माझे स्मरावा. चित्ताच्या द्वारे तू चिंतन करतोयस ना, चित्ताच्या द्वारे तुझं चित्त कुठं लावलं पाहिजे? भगवंताच्या नामाच्या ठिकाणी लावलं पाहिजे. माझे चित्त तुझे पाये आपल्या चित्ताची धाव ही भगवंताकडे असली पाहिजे. लोकांनी विचारलं, महाराज तुम्ही ज्या चित्तासंबंधी आम्हाला सांगतात ना, एकाएकी हे चित्त देवाच्या चरणाच्या ठिकाणी राहत नाही, मग काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात, काळजी करू नका. आपलं चित्त देवाच्या चरणाच्या ठिकाणी स्थिर राहण्याकरता देवाला प्रार्थना करा, जशी मी करतोय. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, अशी प्रार्थना देवाला करा आणि आपलं चित्त देवाच्या ठिकाणी लावायचा प्रयत्न करा. देवाच्या नामाच्या ठिकाणी लावायचा प्रयत्न करा. देवाच्या चरित्राच्या ठिकाणी, देवाच्या गुणाच्या ठिकाणी आपल्या चित्ताला लावायचा प्रयत्न करा. असं ज्यावेळेस महाराज सांगायला लागले त्यावेळेस लोकांनी सांगितलं, महाराज तुम्ही सांगता चित्ताच्या द्वारे चिंतन केलं पाहिजे, देवाच्या नामाचं चिंतन केलं पाहिजे, पण देवाच्या नामाचं चिंतन करताना कोणत्या नामाचं चिंतन आम्ही करूया? कुणाचं, कोणत्या नामाचं चिंतन आम्ही करू? तुकोबारांनी सांगितलं, देवाची अनंत नाम आहे, 1000 नाम आहे, पण या सगळ्या नामांपेक्षा एक नाम अत्यंत सोपं आहे. आणि लोकांची प्रवृत्ती अशी आहे, अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता गोड वाटे. लोकांची अशी प्रवृत्ती आहे, सोपं सांगितलं की तिकडं प्रवृत्ती होत असते, अवघड गोष्टीमध्ये कोणीही प्रवृत्त होत नाही. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं, तुम्हाला अत्यंत सोपं नाव सांगतो. ते कोणतं नाम आहे? राम राम दोन्ही अक्षरे. अक्षराचे काम, राम राम दोन्ही अक्षरे, सुलभ आणि सोपारे, जागा मागिले पहारे, शेवटीचे गोड तेची खरे गा. हेच राम नाम तुमचा शेवट गोड करून देणार ठरणार आणि अत्यंत सोपं नाम आहे, अत्यंत सोपं नाम आहे. आणि म्हणून हे राम नाम घ्या. लोकांनी ऐकल्यानंतर लोक म्हणायला लागली, महाराज नाम तर अत्यंत सोपं आहे, पण फलाच्या बाबतीमध्ये काहीतरी कमतरता असली पाहिजे. तुकोबारांनी सांगितलं, दिसायला नाम जरी सोपं असलं ना, हे नाम सामान्य नाही. कसं आहे?
ज्ञानोबांचा गोड विचार ज्ञानोबांनी सांगितलं एक अभंगामध्ये. दिसायला रामनाम दोनच अक्षराचा आहे, रकारा पुढे एक मकार मांडिका, दोनच अक्षर आहे. रकारा पुढे मकार काढला की रामनाम सिद्ध होतं. दिसायला रामनाम सोपं आहे, पण फलायच्या बाबतीमध्ये ते किती असामान्य आहे. पुढे बोलताना ज्ञानोबांनी विचार मांडला, उतरसी समतुका शंभूचिया, तू भगवान शंकराच्या तुलनेला प्राप्त होशील इतकं सामर्थ्य या रामनामामध्ये आहे. रामनाम सामान्य नाही. काही लोकांनी विचारलं का हो, रामनामाचं चिंतन केल्यानंतर आम्हाला आत्मस्वरूपाची प्राप्ती होईल का, आम्हाला ब्रह्मरूपतेची प्राप्ती होईल का? तुकोबारे म्हणतात, अरे काय घेऊन बसलात, हे राम सामान्य नाही, हे रामनाम तुम्हाला रामरूपतेची प्राप्ती करून देणार आहे. राम म्हणता रामची होई जे, पदी पैसोनी पदवी घ्यायचे. ही पदवी सामान्य नाही, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे ही जी पदवी आहे, ही पदवी रामनामाने सिद्ध होते. म्हणून रामनाम सामान्य नाही, हे रामनाम आपल्याला रामरूपता प्राप्त करून देणार आहे. आणि राम साक्षात परब्रह्म आहे, म्हणजेच रामनाम आपल्याला परब्रह्म रूपता प्राप्त करून देणार आहे, रामरूपता प्राप्त करून देणार आहे. असं ज्यावेळेस महाराजांनी लोकांना सांगितलं त्यावेळेस लोक म्हटले, महाराज तुम्ही सांगता रामनाम आम्हाला रामरूपता म्हणजे परब्रह्म रूपता सिद्ध करून देणार आहे, पण आजपर्यंत या रामनामाने कुणाला परब्रह्म रूपता म्हणजे रामरूपता साध्य करून दिली का? असं विचारल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा एकच उदाहरण काय, अशी 5-6 उदाहरण आम्ही सांगू ना, अशी अनेक उदाहरण आम्ही तुमच्या समोर ठेवतो की या रामनामाने रामरूपता साध्य झाली. कुणाला साध्य झाली तर रामरूपता सर्वात आरंभी साध्य झाली. कुणाला साध्य झाली? अभंगाच्या पहिल्या रूप केले केल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी रामरूपता कुणाला प्राप्त करून दिली. पहिलं उदाहरण तुकोबाराय आपल्या समोर ठेवतात. राम रूप केली रामे कौसल्या माऊली. अभंगाच्या चरणाचा अन्वय सरळ असा होतो, रामे कौसल्या माऊली रामरूप केली. सरळ अर्थ आहे. रामी म्हणत असताना या ठिकाणी तुकोबारायांनी तृतीय विभक्तीचा प्रत्यय वापरलेला आहे. मराठी व्याकरणातले प्रत्यय वेगळे असतात आणि संस्कृत व्याकरणातले प्रत्यय वेगळे असतात. या ठिकाणी रामे असं म्हटलेलं आहे. ने ईशी हे जे प्रत्यय आहेत हे तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. रामे म्हटल्यानंतर रामाने प्रभू रामचंद्रांनी असा अर्थ सिद्ध होतो. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांनी कौसल्या माऊली रामरूप केले. ज्या कौसल्या माऊलीने रामनामाचं ध्यान केलं, रामनामाचं चित्ताने चिंतन केलं, त्याच कौसल्या माऊलीला अत्यंत आरंभीच प्रभू रामचंद्रांनी रामरूपता म्हणजे परब्रह्म रूपता साध्य करून दिली असं तुकोबाराय सांगतात. आपण थोडं भागवत ग्रंथाचा विचार केला तर भागवतामध्ये भगवान परमात्म्याचे 24 अवतार सांगितलेले आहेत. त्या 24 अवतारामध्ये कपिल महामुनींचा अवतार सांगितलेला आहे. मग कपिल महामुनींचा अवतार ज्या मातेच्या पोटी झाला ती देवहूती माता आहे. आणि मग देवहूती मातेने सुद्धा कपिल मुनींना अशी प्रार्थना केली होती की त्या परब्रह्म तत्वाचा उपदेश मलाही कर असं म्हटल्यानंतर देवहूती मातेला कपिल मुनीने या परब्रह्म तत्वाचा उपदेश केला होता. तिच्यावर परिणाम काय झाला हा सगळा विस्ताराचा विचार आहे. पण मला हे सांगायचंय, कपिल महामुनींनी सुद्धा आपल्या मातेला परब्रह्म रूपता साध्य करून दिली होती. पण ऐका,
इथेही प्रभू रामचंद्रांनी आपल्या मातेला राम रूपता म्हणजे परब्रह्म रूपता साध्य करून दिलेली आहे, पण याच्यामध्ये थोडस अंतर आहे. काय अंतर आहे? कपिल महामुनी जन्माला आले, उपनयन संस्कार झाला, नंतर ते मोठे झाल्यानंतर मग देवहूती मातेने त्यांना प्रार्थना केली आणि नंतर कपिल महामुनींनी आपल्या मातेला परब्रह्म रूपता साध्य करून दिली. पण इथं अशी गंमत आहे, प्रभू रामचंद्र अजून जन्माला आलेले नाही. जन्माला येण्याच्या अगोदरच ज्या काळामध्ये प्रभू रामचंद्र कौसल्या मातेच्या उदरामध्ये प्रगट झाले, त्याच काळामध्ये म्हणजे अवताराला येण्याच्या अगोदरच उदरामध्ये प्रगट झाल्या बरोबरच प्रभू रामचंद्रांनी आपल्या मातेला रामरूपता प्राप्त करून दिली. हे विशेष आहे. विठ्ठल म्हणजे कधी रामरूपता प्राप्त करून दिली? आपण सकाळी जन्माचा प्रसंग श्रवण केलेला आहे. जन्माचा प्रसंग श्रवण करत असताना आपण नेहमी श्रवण करतो ज्या काळामध्ये या दशरथ राजाच्या तीनही राणी गर्भवती राहिल्या, त्या काळामध्ये कुलगुरु वशिष्ठ सांगे द्रुपवरा असती गरोदरा तुझ्या कांता वेद धर्मशास्त्र ऐसे डोहळे पुसावे त्याचे पुरवावे मनोरथ. कुलगुरु असणारे वशिष्ठ दशरथ राजाला सांगतात, राजा अरे तुझ्या सगळ्या कांता या गरोदर आहेत आणि धर्मशास्त्र असं सांगतंय की आपल्या पत्नीला डोहळे विचारायचे असतात आणि डोहळे पुरवायचे असतात. डोहळे काय सांगतात असतात? काय सांगतात? तुकोबाराने सांगितलं ना, गर्भाची आवडी मातेचा डोहळा. गर्भाची आवडी मातेचा डोहळा. पोटामध्ये असणारा गर्भ, त्या गर्भाच्या अंतःकरणामध्ये काय आवड आहे, ही आवड डोहळ्याच्या रूपाने बाहेर प्रगट होत असते. आणि म्हणून राजाला सांगितलं, तुझ्या सगळ्या पत्न्यांना राण्यांना डोहळे विचार. डोहळे विचारण्याकरता आरंभी कैकेयी सदनासी जाता झाला. सुरुवातीला कैकेयी राणीच्या सदनामध्ये आल्यानंतर आपण सगळ्यांनी नेहमी सकाळी ऐकलेलं आहे की सुंदरपणाचा अभिमान मनी त्यावरी गर्भिणी नामा म्हणे. राजाला आलेलं पाहिल्यानंतर वास्तविक पाहता आपल्या पतिदेवाचा आदरातिथ्य करायला पाहिजे, पण पाहिल्याबरोबर देखताची शयनी पौडली. महाराज झोपण्याचं नाटक केलेलं आहे. हे सगळं पाहिल्यानंतर तिच्या मुखातून डोळे असे बाहेर पडले, ज्येष्ठासी धाडावे तुरी दिगंतरा नये समाचार त्याचा आम्ही आणि काय कनिष्ठासी द्यावा राज्यपट. हे सगळं ऐकल्यानंतर राजाला दुःख झालं. महाराज तिथून उठला आणि सुमित्रेच्या महालामध्ये आला. सुमित्रा मातेच्या महालामध्ये आल्यानंतर महाराज सुमित्रा मातेने सुंदर प्रकारचं स्वागत केलेलं आहे. नामदोरे असं वर्णन करतात, कैकेयीचे दुःख विसरला राव पाहून या भाव सुमित्रेचा. काय सुमित्रेच्या अंतःकरणातला सद्भाव आहे, तो सगळा सद्भाव पाहिल्यानंतर कैकेयीचं ऐकलेलं ते सगळं दुःख राजा विसरला. आणि मग त्या ठिकाणी सुमित्रा मातेने आपले डोळे प्रगट केले. काय मला असं वाटतं की वडीलधाऱ्यांची सेवा करावी, असं कायम मला वाटतं, असं सांगितलं. आणि पुढे आल्यानंतर मग दशरथ राजा ज्यावेळेस कौसल्या मातेच्या सदनामध्ये आल्यानंतर देखतसे दृष्टी तेव्हा श्रावणारी नमाये अंतरी तेज तिचे. काय कौसल्या मातेचं तेज होतं आणि कौसल्या मातेची अवस्था पाहिली, पण कौसल्या माता मात्र बोलण्याच्या अवस्थेमध्ये दशरथ राजाला दिसली नाही. दशरथ राजा विचार करायला लागला, हिला झालंय काय? न बोलेची आता इसी काय झाले. ही मात्र बोलत नाही. कदाचित हिला एखाद्या भूतबाधा झाली की काय, एखाद्या भूताने झडपलं की काय. आणि मग राजा विचार करतोय, भूती झडपिले, हिला काही भूताने झडपलं की काय, असं त्याला वाटायला लागलं. आणि मग असं वाटायला लागल्यानंतर त्याला असं वाटलं वशिष्ठ ऋषीला बोलवलं पाहिजे. आणि म्हणून तो वशिष्ठ ऋषीला बोलवण्याकरता गेला. वशिष्ठ ऋषी जवळ आले. त्यांनी सुद्धा त्या कौसल्या मातेची अवस्था पाहिली आणि अवस्था पाहिल्यानंतर त्यांना सुद्धा सात्विक भाव निर्माण झाले. ते सगळं पाहिल्यानंतर आता दशरथ राजा म्हणतो, आता यांना सुद्धा भूताने झडपलं की काय. आता फारच गंमत झाली. श्रावण वधाची अघ नाही जळाले, तुझे हे निर्मिले प्रारब्धेसी
अजून श्रावण बाळाचा वध म्हणजे माझ्याकडून ब्रह्महत्या घडली, त्याचं पाप संपलं नाही, तोवर दुसरंच काहीतरी निर्माण झालं की काय? आता माझी अदृष्टी नाही हा नंदन, मला असं वाटतं हे बाळ माझ्या अदृष्टात नाही की काय, असं तो बोलायला लागला. आणि मग हे सगळं बोलत असताना मग राजाच्या लक्षात आलं, नामदोरे कसं वर्णन करतात. काय वर्णन करतात? कौसल्या मातेला प्राप्त झालेली अवस्था सामान्य नाही. उदरात असे भक्तांचा कैवारी, तेथे कैची उरी देह भावा. जो भक्तांचा कैवार घेणारा परमात्मा उदरामध्ये आला असेल आणि तो ज्या मातेच्या उदरामध्ये येतो, ती देहभावावर राहील कशी महाराज? ती देहभावावर राहिली नव्हती. साक्षात राम उदरामध्ये आलाय, तिला सुद्धा रामाचं चिंतन लागलं होतं, ती सुद्धा रामाचं चिंतन करत होते. आणि रामाचं चिंतन करता करता सदा समाधीस्थ रामारूप झाली. कौसल्या माऊली नामाभरणे, कौसल्या माऊली नामाभरणे. कौसल्या मातेची झालेली अवस्था नामदोरे प्रगट करतात. सदा समाधीस्थ रामरूप झाली. कौसल्या माऊली नामा म्हणे, रामरूप केली रामी कौसल्या माऊली. या प्रकारे कौसल्या माऊली रामरूप तिला प्राप्त झालेली आहे. योगी लोक ज्या निर्विकल्प समाधी करता प्रयत्न करतात, तीच निर्विकल्प समाधी प्रभू रामचंद्रांच्या नामाने प्राप्त झाली. कारण समाधीचे सूत सांडा ओवाळून आयसा या कीर्तनी ब्रह्मरस. अवस्था कौसल्या मातेला प्राप्त झाली. आणि मग दशरथ राजाला विनंती करतोय, तुझा मी शरणागत आजी अंकुजाक्षा, रक्षिया बाळका सुदर्शने. हे देवा, मी तुला शरणागत झालोय, या बाळाचं रक्षण कर. आणि महाराज देवाचं नाम कानावर पडलं ना, नामाचा उच्चार ऐकताची कानी नेत्र उघडून पाहती झाली आणि डोळे उघडले आणि बोलायला लागली. आणि मग कौसल्या मातेच्या मुखातून डोळ्याचे उच्चार बाहेर पडले. रावणे हे केले लंका माझी विघ्न, असे की स्मरण तुझं लागी. आणि रे धनुष्य मारेन रावणा, लंका विभीषणा देन मी. थोडा सगळा प्रसंग आहे, मला इथं थांबायचं आहे. तर या प्रकारे प्रभू रामचंद्र मातेच्या उदरामध्ये आल्याबरोबर रामरूप केली रामे कौसल्या माऊली. कौसल्या मातेला प्रभू रामचंद्रांनी रामरूपता प्राप्त करून दिली. अजून कुणाला रामरूपता प्राप्त करून दिली तर प्रभू रामचंद्र ज्या नगरीमध्ये जन्माला आले, त्या नगरीतल्या सगळ्या लोकांना प्रभू रामचंद्रांनी ही रामरूपता साध्य करून दिली. अभंगाचं तिसरं लोक राम झाले सकळेक. ही रामरूपता म्हणजे परब्रह्म रूपता असून परमात्म्याच्या राम नामाने कुणाला प्राप्त करून दिली.
त्याचा विचार महाराजांनी तिसऱ्या चरणामध्ये सांगितला. अयोध्येचे लोक, ज्या नगरीमध्ये प्रभू रामचंद्र जन्माला आले ती नगरी सामान्य नाही. जेथे लागले हरीचे चरण, ती भूमी सामान्य असेल, ती भूमी सामान्य नाही. त्या भूमीचंच नाव आहे महाराज. काय नाव आहे? अयोध्या. अयोध्या म्हणजे काय? अयोध्या. ज्या भूमीमध्ये कोणत्याही प्रकारचं युद्ध होत नाही, कोणत्याही प्रकारचं भांडण होत नाही, ज्या नगरीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या अंतःकरणामध्ये परस्परांबद्दल राग द्वेषाची भावना नाही, वैराची भूमिका नाही, अशी जी भूमी आहे तिला अयोध्या म्हणतात. विठ्ठल ही अयोध्या नगरी आहे. आणि प्रभू रामचंद्रांनी जिथं प्रागट्य केलं, अवतार धारण केला, अशी ही अयोध्या नगरी आहे. आणि त्या अयोध्या नगरीतल्या संपूर्ण लोकांना प्रभू रामचंद्रांनी आपली रामरूपता प्राप्त करून दिलेली आहे. कशी रामरूपता प्राप्त करून दिली ऐका. ज्या काळामध्ये प्रभू रामचंद्रांचं प्रागट्य झालं त्या काळापासून प्रत्येक लोकांच्या मुखामध्ये राम नाम सिद्ध झालं. प्रत्येकाच्या मुखामध्ये राम नाम यायला लागलं. प्रत्येकाच्या मुखामध्ये राम नाम आहे. आणि विशेष रूपाने प्रकर्षाने प्रभू रामचंद्रांच्या नामाचं आणि ध्यान, रूपाचं ध्यान या लोकांनी कधी केलं असेल तर ज्या काळामध्ये प्रभू रामचंद्रांचा वियोग या संपूर्ण अयोध्यावासियांना झाला त्या दिवसापासून प्रभू रामचंद्रांच्या वियोगामध्ये सतत रामनामाचं चिंतन करणारे हे सगळे अयोध्यावासी लोक आहेत. अयोध्यावासी लोक आहेत. प्रभू रामचंद्र वनवासाला ज्या काळामध्ये निघाले, जेवढं दुःख मातेला झालं तेवढंच दुःख या अयोध्यावासी नगरातील प्रत्येक मातेला झालं होतं. कारण प्रत्येकाने तेवढंच प्रेम प्रभू रामचंद्रांवर केलं होतं. प्रत्येकाचं तेवढंच प्रेम, प्रत्येकाची तेवढी श्रद्धा प्रभू रामचंद्रांच्या चरणावर होती. प्रभू रामचंद्र गेल्यानंतर सतत प्रभू रामचंद्रांचं ध्यान आणि सतत प्रभू रामचंद्रांचं चिंतन या अयोध्यावासियांकडून होत होतं. आणि सतत प्रभू रामचंद्रांचं चिंतन करता 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 प्रभू रामचंद्रांनी या रामनामाच्या द्वारे या सगळ्या अयोध्यावासियांना तारून नेलेला आहे. रामरूपता प्राप्त करून दिलेली आहे. विठ्ठल किंवा दुसरी संगती सांगायची ठरली, ज्या ठिकाणी परमात्म्याचं प्रागट्य होतं त्या ठिकाणी होणारं जे परिवर्तन आहे त्या परिवर्तनापैकी हे एक महत्वाचं परिवर्तन होतं. जसं जगद्गुरु तुकोबारायांनी बालक्रीडेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं विस्ताराने चरित्र कथन केलेलं आहे. विस्ताराने चरित्र कथन करत असताना ज्या काळामध्ये परमात्मा गोकुळामध्ये आले त्यावेळेस गोकुळामध्ये आल्यानंतर गोकुळामध्ये काय काय परिवर्तन घडलं, परमात्म्याच्या प्रागट्याने घडणारं परिवर्तन महाराजांनी सांगितलं. घरोघरे झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. एवढंच नाही, लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचून जपतपे. वास्तविक पाहता ब्रह्मज्ञान प्राप्त करणं म्हणजे थोडक्यात या अभंगाच्या संबंधाने बोलायचं ठरलं तर रामरूपता प्राप्त करून घेणं ही म्हणावी तेवढी सोपी गोष्ट नाही. ब्रह्मज्ञान सहजासहजी प्राप्त होत नाही. महाराज तुकोबारायांचा गोड अभंग आहे. महाराज बोलतात, ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी, तरी काही मोठी वेदशास्त्रे, शास्त्राचे भांडण तपतीर्थाटन, उर्वीचे भ्रमण याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासेही अमुप ग्रंथ केले, याजसाठी संत पाय हे सेवावे, तरीच तरावे तुका म्हणे. ब्रह्मज्ञान नो हे
परमार्थ म्हणजे काय कोर खेळे गाव असं ते म्हणायचे. ब्रह्मज्ञान प्राप्त करणं म्हणजे काय पोरासोरांच्या लेकराच्या गोष्टी आहेत का? नाही महाराज, याच्याकरता किती सायास करावे लागतात. अनुताप पोटी व्हावा जीव, अनुताप व्हावा लागतो. नाना साधनांच्या कष्ट साधनांचे परिकष्टा सहन करावी लागते. ज्ञानोबांनी 13व्या अध्यायामध्ये चिंतन करताना असं म्हटलंय, हे ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरता योगी कोणकोणती साधनं करतात. जया ज्ञाना लागी गगन गिळिताती योगी, काय काय साधनं करतात. न धरिती सिद्धीची भीड, न धरिती रिद्धीची चाड, योगा ऐसे दोवाड हेळसिती. अनेक वेगवेगळ्या प्रकारची खडतर साधनं करावी लागतात. पण लोकांच्या झाले ब्रह्मज्ञान केलिया वाचुनी जप तपे असं म्हटलं. आणि याजसाठी जप याजसाठी तप हेही तुकोबारा एका अवस्थेला बोलतात. हा सगळा परिणाम कशाचा आहे? भगवान परमात्म्याच्या प्रागट्याचा आहे. आणि म्हणून परमात्मा जिथं जिथं येतो त्या त्या लोकांना आपल्या स्वरूपाला प्राप्त करून घेतो. आणि म्हणून प्रभू रामचंद्र जर अयोध्या नगरीमध्ये जन्माला आले असतील तर त्यांनी अयोध्येच्या सगळ्या लोकांना रामरूपता प्राप्त करून दिलेली आहे. विठ्ठल एका ठिकाणी प्रभू रामचंद्र आणि हनुमंतरायांचा गोड संवाद सांगितलेला आहे. संवाद कसा सांगितलेला आहे? प्रभू रामचंद्रांच्या अगदी चरणाजवळ हनुमंतराय बसलेले आहेत आणि प्रभू रामचंद्रांची चरण सेवा करत आहेत. पण चरण सेवा करत असताना मात्र मुखाने प्रभू रामचंद्रांच्या नामाचं चिंतन चाललेले बरं का. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. हनुमंतरायाच्या मुखाने प्रभू रामचंद्रांचं चिंतन चाललेलं आहे. आणि ते चिंतन ऐकल्यानंतर प्रभू रामचंद्र हनुमंतरायांना म्हटले, का रे हनुमंता, अरे ज्या काळामध्ये तू माझ्या चरणाजवळ नसतो, माझा वियोग ज्या काळामध्ये असतो त्या काळामध्ये माझ्या नामाचा आश्रय घेतो, माझं नामचिंतन करतो, ठीक आहे. पण आता साक्षात मी तुझ्या जवळ असताना माझं नामचिंतन करण्याची काय आवश्यकता आहे? असं ज्यावेळेस हनुमंतरायांना प्रश्न केला त्यावेळेस हनुमंतरायांनी सांगितलं, हे तुला कळणार नाही देत. तुझ्या नामाचं सामर्थ्य आणि तुझ्या नामामध्ये असणारं माधुर्य हे मात्र तुला कळत नाही. जसं तुकोबाराने देवाला म्हटलंय, तुझ्या नामाचा महिमा तुझं कळे मी कशामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड याचा. तुकोबारांचा दुसरा एक अभंग आहे. महाराज देवाला म्हणतात, कुमोदिनी काय जाणी तो परिमळ भ्रमर सकळ भोगीत से, कुमोदिनी काय जाण तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो कुमुदिनी काय माते तृणवाळा दुधाची ते गोडी. 3 दृष्टांत तुकोबारांनी दिले आणि महाराज देवाला सांगतात, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम. देवा तुझं नाम कसं हे तुला माहित नाही. हनुमंतराय सुद्धा भगवंताला हेच सांगतायत. आणि बोलताना हनुमंतरायाच्या मुखातून आलेले उद्गार पहा. हनुमंतराय बोलतायत, राम त्वत्तोधिको नामः इति मे निष्ठलामते. हनुमंतराय प्रभू रामचंद्र म्हणतात, हे राम, हे भगवान, राम त्वत्तोधिको नामः, तुमच्यापेक्षा तुमचं नाम अधिक श्रेष्ठ आहे. इति मे निश्चलामती, अशी माझी बुद्धी स्थिर झालेली आहे. असं माझ्या बुद्धीमध्ये हा विचार स्थिर झालेला आहे. देवा, तुझ्यापेक्षा तुझं नाम कसं श्रेष्ठ आहे सांगू. तू ज्या काळामध्ये अवतार धारण करून या भूमंडळावर राहिला किंवा आता राहतो आहेस त्या काळामध्ये तुझ्या नामाच्या द्वारे तू फक्त एका अयोध्येचा उद्धार केलेला आहे. पण नामना तू भुवनत्रयम त्वयेका तारिता योध्या, राम नामाच्या द्वारे तू संपूर्ण अयोध्या नगरीला तारून नेलेलं आहे. मला एवढंच सांगायचं आहे की प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या राम नामाच्या द्वारे त्वयेका तारिता योध्या, अयोध्येचे लोक राम झाले सकळी.
सिद्ध करून दिली, त्याचप्रमाणे ही रामरूपता प्रभू रामचंद्रांनी अजून दोघांना सिद्ध करून दिली. हे दोघं कोण आहेत? अभंगाच्या स्मरता जानकी रामरूप झाली किंवा कपी स्मरता रामरूप झाली, असं दोन्हीकडे आपल्याला चिंतन करता येतं. जानकी मातेने प्रभू रामचंद्रांचं स्मरण केलं आणि जानकी मातेने प्रभू राम, तुम्ही इकडे लक्ष, तुम्ही तुमचं लक्ष इकडे असतं, तुम्हाला बसायचं, तुम्ही खालीच बसलेले आहात, फक्त माझ्याकडे पहा. स्मरता जानकी रामरूप झाले कपी. ही रामरूपता अजून पुन्हा कुणाला साध्य झाली? जानकी मातेला. जानकी मातेला म्हणजे सीता मातेला ही रामरूपता प्राप्त झाली. कधी रामरूपता सीता मातेला प्राप्त झालेली आहे? ज्या काळामध्ये सतत सीता मातेला प्रभू रामचंद्रांचं ध्यान लागलेलं आहे, त्या काळामध्ये सीता मातेला सुद्धा ही रामरूपता सिद्ध झाली. कधी सतत ध्यान लागलं? ज्या काळामध्ये वनवासामध्ये असताना एक दिवस रावणाने सीता मातेचं हरण केलं आणि सीता मातेला अशोक वाटिकेमध्ये नेऊन ठेवलं. त्या काळामध्ये वियोगीही ध्यान संयोगाचे सतत प्रभू रामचंद्रांचं वियोगामध्ये चिंतन सीता माते करते. त्या सीता मातेचा वियोग कसा आहे? तुकोबारांच्या गाथेमध्ये सीताशोक नावाचं प्रकरण आहे आणि गोड माणसांनी वर्णन केले बरं का. वासुगीच्या वनी सीता शोक करी, काहो अंतरले मज रघुनाथ दूरी, येऊनी गुंफे माझी दृष्टे केली चोरी, काहो मज आणियले अवघड लंका पुरी, सांग हो त्रिजटे सखई आईची मात, देईल काने दी मज भेट रघुनाथ. काय दुष्ट आचरण होते म्या केले? सीता माता शोक करते आणि सीता मातेचं सांत्वन करण्याकरता एकच व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित आहे. संभोखी त्रिजटा स्थिर स्थिर वो करी, येईल तुकया स्वामी रघुनाथ लंकापुरी. त्रिजटा माता तिचं सांत्वन करते. ही त्रिजटा कोण आहे? एका काळामध्ये सीता मातेच्या अत्यंत प्रतिकूल राहणारी ही त्रिजटा आहे. पण एक दिवस तिला साक्षात्कार झाला, स्वप्न दृष्टांत झाला, त्यातून जानकी मातेचा महिमा तिला कळाला आणि जानकी माते संबंधी ती अनुकूल बनली. ज्या काळापासून जानकी मातेला अनुकूल झाली त्या काळापासून एका पुत्रीसारखा सांभाळ त्या त्रिजटेने केला. विठ्ठल जानकी माता शोकमग्न व्हायची, त्या काळामध्ये जानकी मातेचं म्हणजे सीता मातेचं सांत्वन करण्याचं काम त्या त्रिजटेने करावं. त्रिजटेने सांगावं, प्रभू रामचंद्र अलौकिक सामर्थ्यवान आहेत, तू काळजी करू नको, तू शोक करत बसू नको,
प्रभू रामचंद्रांच्या नामावर विश्वास ठेव, प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वावर विश्वास ठेव. एक ना एक दिवस प्रभू रामचंद्र या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि दुष्ट असणाऱ्या रावणाचा निपात करून तुझा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. प्रभू रामचंद्रांचं नाम चिंतन करत जा. आणि त्या काळापासून आता भावार्थ रामायणामध्ये सीतामातेची कशी अवस्था झालेली होती त्याचं वर्णन नाथकारांनी विस्ताराने केलेलं आहे, फार विस्ताराने केलेलं आहे. तर असं म्हटलेलं आहे, हातामध्ये असणारी जी कंकण आहे ती सगळी कंकण सीतामातेची हातातून गळून पडली होती. असं पुरुष शरीर भगवंताच्या वियोगात आणि भगवंताच्या चिंतनामध्ये सीतामातेचं झालं होतं. महाराज, साक्षात प्रभूचा वियोग होणं म्हणजे फार भयंकर वेदना सीतामातेला होत होत्या. त्या काळामध्ये त्रिजटा सीतामातेचं सांत्वन करायचं काम करत होती. एक दिवशीचा प्रसंग आहे, संध्याकाळच्या वेळेस त्रिजटा घरी निघाली. म्हटली मी घरी जाऊन येते, मी सकाळी पुन्हा कामावर हजर होणार आहे, पण मी तुला सांगून जाते, शोक करू नको, प्रभू रामांचं चिंतन करत बस. ती त्रिजटा गेलेली आहे. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ज्यावेळेस ती कामावर हजर झाली त्यावेळेस तिने सीतामातेची अवस्था पाहिली. सकाळी सकाळी सीतामाता पुन्हा शोक करताना तिला दिसून आली. हा सीतामातेचा शोक पाहिल्यानंतर त्रिजटा जवळ गेली आणि त्रिजटा पुन्हा सीतामातेला सांगायला लागली, अगं मी रात्रीच तुला सांगून गेले होते, शोक करू नको. भगवंतावर तुझा विश्वास नाही का? विश्वास असेल तर शोक का करते? शोक करू नको. हे सगळं ऐकल्यानंतर सीतामातेने सांगितलं, भगवंतावर माझा विश्वास आहे आणि भगवंताचं निरंतर स्मरण मी करते. शोकाचं कारण ते नाही, आणि शोकाचं कारण काय असं म्हटल्यानंतर सीतामातेने समोरच्या वृक्षाकडे बोट दाखवलं. वृक्षाकडे बोट दाखवल्यानंतर त्रिजटा म्हणायला लागली, तो वृक्ष तुझ्या शोकाला कसा कारण म्हणलास? म्हणजे तो वृक्ष शोकाला कारण म्हणला नाही. त्या वृक्षाकडे 2-3 दिवस झाले मी पाहत होते, तर त्या समोर असणाऱ्या त्या वृक्षावर 2 दिवसापासून मी पाहते एक भिंगुरटी त्या ठिकाणी उडत आली आणि त्या भिंगुरटीने सुंदर असं स्वतःला राहण्याकरता घर बनवलं. भिंगुरटी तिला आपण कुंभारीण असं म्हणतो. त्या भिंगुरटीने सुंदर असं घर बनवलं आणि घर बनवल्यानंतर मी पाहिलं एका आळईला तिने भक्ष्य म्हणून त्या ठिकाणी धरून आणलं आणि आपल्या घरट्यात ठेवलं. आणि ठेवल्यानंतर ही भिंगुरटी काय करायची, इकडून तिकडून फिरून यायची, इकडून तिकडून फिरून यायची आणि त्या आळीला दंश करायचं काम करायची. आता आळी सर्वांनी पाहिलेली अत्यंत मृदू सुकुमार असणारं तिचं शरीर असतं. त्या भिंगुरटीने तिला दंश केल्यानंतर प्राणांत वेदना त्या आळीला व्हायच्या. आणि मग महाराज ती भिंगुरटी कधी येईल आणि आपल्याला दंश करील, आपल्याला वेदना भोगाव्या लागतात. म्हणून याच्यामुळे काय झालं, तर भयाचे निमिसे लागलेसे ध्यान, भीतीमुळे काय झालं, त्या भिंगुरटी त्या आळीला भिंगुरटीचं ध्यान लागलं. भिंगुरटीचं असं ध्यान लागलं, ती भिंगुरटी येईल, मला दंश करील, मला वेदना भोगाव्या लागतील. आणि महाराज चिंतन करता करता त्या आळीचं असं झालं. चिंतनाचं फल तुकोबारांनी आपल्याला सांगितलंय, चिंतने तद्रूपता. ज्याचं आपण चिंतन करू तद्रूपता प्राप्त होत असते. त्या आळीने भिंगुरटीचं चिंतन करता त्या आळीला पंख फुटले आणि आळीचं रूपांतरण भिंगुरटीमध्ये झालं आणि ती उडून गेली. विठ्ठल तुकोबाराय सांगतात ना, तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. आळी आपल्या जीवाने वेगळी शिल्लक राहिली नाही, आळी भिंगुरटी झाली. हे सगळं ऐकल्यानंतर त्रिजटा म्हणतात, तुला शोक करायचं काय कारण बनलं? झाली असेल ते भिंगुरटी गेली उडून, तिचा जीव असला दुसरं काय झालं? तू शोक का करतेस? तुझ्या शोकाचं काय कारण आहे? हे ऐकल्यानंतर सीता माता असं म्हणायला लागली, मला आता भीती वाटायला लागली. म्हणजे कशाची भीती वाटायला लागली? म्हणे जर सतत चिंतन करून जर ती आळी भिंगुरटीच्या रूपाला प्राप्त झाली तर मला आता अशी भीती वाटायला लागली. सतत प्रभू रामचंद्रांचं वियोगामध्ये चिंतन करून मी जर रामरूपतेला प्राप्त झाले तर दाम्पत्य सौख्यम गतः अशी अवस्था होईल. आमची जी दाम्पत्याचं सुख आहे ती दाम्पत्याची जोडी भंग होईल. तिकडे वनवासामध्ये माझा शोध घेणारे प्रभू रामचंद्र एक झाले आणि इथं त्यांचं चिंतन करणारे मी सुद्धा रामरूपतेला प्राप्त झाले तर आमचं दाम्पत्य सुख सौख्यम गतः अशी अवस्था प्राप्त होईल. असं म्हटल्यानंतर त्रिजटेने सांगितलं, आता अंतःकरणाने तू रामरूपतेला तर प्राप्त झालेलीच आहे, याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा संशय नाही. तुझा सूक्ष्म देह कारण देह हा रामरूपच झालेला आहे. पण यदा कदाचित जर तुझा स्थूल देह सुद्धा जर रामरूप झाला ना, काळजी करू नको. तू जर इथं रामचंद्र
चरणांचं चिंतन करताना तुझा स्थूलदेह जर रामरूप झाला तर तुमचं दाम्पत्य सुख संपणार नाही. कारण इथं जसं तू प्रभू रामचंद्रांचं चिंतन करत बसलेली आहे तसं वनवासामध्ये सुद्धा तुझा शोध करण्याकरता प्रभू रामचंद्र प्रयत्नरत आहे. आणि तुझा शोध करता करता त्यांना सुद्धा सतत तुझं चिंतन लागलेलं आहे. आणि मग जर प्रभू रामचंद्रांचं चिंतन करता करता जर तुझा देह इथं रामरूप झाला तर तिथं सुद्धा वनवासामध्ये प्रभू रामचंद्र तुझं चिंतन करतात ना त्यांचा देह सीता रूपतेला प्राप्त होईल. विठ्ठल चिंतनाचा परिणाम कारण देहाही होतो, सूक्ष्म देहावरही होतो आणि स्थूल देहावरही होतो. सूक्ष्म देहाचं चिंतन करताना सीता माता सूक्ष्म देहाने रामरूपच झाल्या होत्या. स्थूल देह सुद्धा ब्रह्मरूप होतो, रामरूप होतो. कसा होतो? ब्रह्मरूप काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायचा. तुकोबारांनी ते करून दाखवलं बरं का. कीर्तन सांग होय अंग हरी रूप. तसं या ठिकाणी मला हे सांगायचंय, स्मरता जानकी रामरूप झाली. आणि अजून रामरूप कोण झालं? स्मरता कपी रामरूप झाले. स्मरण करता करता कपी म्हणजे हनुमंतराय सुद्धा रामरूपतेला प्राप्त झालेले आहे. विठ्ठल हनुमंतराय स्वतःला हनुमंत समजत नव्हते. हनुमंतराय सुद्धा रामाचं चिंतन करता करता रामरूपतेला प्राप्त झाले होते. एक दिवस भगवान हनुमंतरायाला विचारतात, हे हनुमंता तू कोण आहेस रे? तू कोण आहेस? असं विचारल्यानंतर उत्तर देणारे हनुमंतराय. आपण लगेच सांगू मला ओळखत नाही, आपला परिचय देऊन मोकळे झालो असतो. पण हनुमंतरायाने सांगितलं, देवा सांगा कोणत्या दृष्टीने विचारताय? कोणत्या देहदृष्टीने विचारताय की जीवदृष्टीने विचारताय? तुमचा प्रश्न नेमका आत्मदृष्टीने आहे, विचार सांगा. असं म्हटल्यानंतर हनुमंतराय असं म्हणताय, देहदृष्टीने जर विचारत असाल, देहदृष्ट्या तुदासोहम, देहदृष्टीने जर तुम्ही मला विचारत असाल तर ऐका, देहदृष्टीने मात्र मी तुमचा दास आहे. तुम्ही जर मला जीवदृष्टीने विचारत असाल तर जीवदृष्ट्या त्वदंशकः, जीवदृष्टीने विचारत असाल तर मी तुमचा अंश आहे. कारण तुम्हीच म्हणता ममे अंशो जीवते, जीवदृष्टीने मी तुमचा अंश आहे. आणि पुढे जर तुम्ही आत्मदृष्टीने मला विचारत असाल तर आत्मदृष्ट्या त्वमेवाहम, त्वमेव अहम, तू आणि मी एकच आहे. विठ्ठल हनुमंतराय सुद्धा रामस्वरूप झालेले आहेत. कपिकुळ उद्धरिले, फक्त कपी नाही तर संपूर्ण कुळ सुद्धा रामरूप झालेला आहे. पुढे चला, अजून ही रामरूपता कुणाला प्राप्त झालेली आहे? लंकेश, रावण हे सगळे सुद्धा काय झालेले आहेत? रामरूप झालेली आहे. रावणेशी लंका, राम आपण झाला देखा. ही संपूर्ण लंका नगरी, त्या लंका नगरीमध्ये ज्यांना प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं आणि ज्याचं भाग्य उदयाला आलं की ज्याला प्रभू रामचंद्रांच्या हातून मरण आलं तो सुद्धा रामरूपतेलाच प्राप्त झाला. विठ्ठल करता सुद्धा भाग्य लागतं. महाराज आपल्या सगळ्यांना माहितीये, मालिश मामाला मारण्याकरता ज्यावेळेस रावणाने एक प्रयत्न केला त्या काळामध्ये मालिशाला सांगितलं, बघ तुला हरणाचं रूप धारण करावं लागेल. हरणाचं रूप धारण करतो, जर हरणाचं रूप धारण केलं तर बरं आहे, नाही तर माझ्या हातून मरावं लागणार आहे. त्यावेळेस मालिश मामाने विचार केला, या मूर्खाच्या हातून मरण्यापेक्षा हरण होऊन प्रभू रामचंद्रांच्या हातून बाण घेऊन मेलेलं कधी चांगलं आहे. कारण भगवान परमात्म्याच्या हातून येणं मरण सामान्य नाही. ज्ञानोबरांनी किती गोड विचार मांडला. ज्ञानोबरे असं म्हणतात, श्रीकृष्ण कोपोनी ज्यासी मारे कोपावे ब्रह्म साक्षात्कारे. भगवान रागावून सुद्धा ज्याला मारतात ना तो सुद्धा ब्रह्म साक्षात्काराला प्राप्त होतो. प्रभू रामचंद्रांच्या हातून जर रावणाला मरण आलं असेल तर रावण रामरूप का झाला नाही? विठ्ठल भरून मारण्याकरता आलेली पुतना, तिला कोणती गती भगवान देतात? सायुज्य सौर सुदित
विधला पुंदने विषयाची निस्तनपाने मारू आले. रावण सुद्धा जसं भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये हे सामर्थ्य आपल्याला पाहायला मिळतं. भीतीच्या निमित्ताने भयाचे निमित्ते लागलेसे ध्यान कृष्ण जराचरी दिसत. भीतीच्या निमित्ताने होईना, वैराच्या निमित्ताने होईना, कोणत्याही निमित्ताने आपलं चित्त भगवंताशी एकरूप झालं तर जीवाला रामरूपता ब्रह्मरूपता साध्य होते. म्हणून या ठिकाणी रावणाला सुद्धा ब्रह्मरूपता साध्य झालेली आहे. आणि या प्रकारे जो जो कोणी रामनामाचं चिंतन करेल त्याला सुद्धा रामरूपता साध्य होते. राम राहिला मानसी ध्यानी चिंतनी जयासे. जो जो प्रभू रामचंद्रांचं ध्यान करील, ध्यान करता करता ज्याच्या मनामध्ये मानसी राम राहिला, ध्यानाच्या निमित्ताने म्हणा, चिंतनाच्या निमित्ताने ज्याच्या ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रभू रामचंद्र राहतील, प्रभू रामचंद्रांचं चिंतन राहील, राम होईल त्यासी. आज सुद्धा तो राम होईल. लोकांनी विचारलं महाराज तुम्ही सगळी उदाहरणं आम्हाला सांगितली कोणती पुराणातली, पण सत्यस्थितीत काय? तुकोबारे म्हणतात सांगतो ऐका. आज सुद्धा ध्यानाच्या चिंतनाच्या निमित्ताने राम ज्यांच्या अंतःकरणामध्ये राहील, हे राम नाम ज्यांच्या अंतःकरणामध्ये राहील, राम होईल त्यासी, तो सुद्धा राम होईल. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका घ्यायचं कारण नाही, संदेह नाही, भरवसा. हे मी तुम्हाला निश्चयाने सांगतोय असं महाराज या ठिकाणी निश्चयाने सांगतायत. आणि महाराज म्हणतात असं अखंड रामनामाचं चिंतन जो कोणी करणार आहे, जो कोणी करणार आहे त्याच्या चरणाला मी माझं चित्त अर्पण केलेलं आहे. अभंगाचं
त्याचे पाय. असा नित्यतेने अखंडतेने जो रामाचं ध्यान करतो, चिंतन करतो, त्याच्या प्रती तुकोबारांनी आपल्या अंतःकरणामध्ये असणारी सद्भावना प्रगट केली. महाराज म्हणतात मी त्याच्या चरणाला वंदन करतो असं महाराजांनी म्हटलं. एक हिंदुस्थानी प्रकरणामध्ये तुकोबारांचा गोड अभंग आहे, तेवढा सांगायचंय, मला थांबायचं आहे. या शेवटच्या चरणाचा विस्तार करण्याकरता तो पूरक ठरणार आहे. महाराज म्हणतात मेरे राम को नाम जो लेवे बारोबार, त्याके पाऊ मेरे तन की पैदार. हसत खेलत चालत बाट, खाना खाते सोते खाट. जाके चित्त लगा मेरे राम के नाम, कहे तुका मेरे चित्त लगा जाके जाके चित्त लगा मेरे राम को नाम, कहे तुका मेरे चित्त लगा त्याके पाव. मेरे राम को नाम जो लेवे बारोबार, जाके पाओ मेरे तन की पैजार. काय महाराजांची सद्भावना आहे. महाराज म्हणतात जो अखंड माझ्या रामाचं नाम घेतो ना, त्याच्या पायामध्ये मी माझ्या चांबड्याची चप्पल करून घेतो. काय भावना महाराज प्रगट करतात. आणि असा अखंड रामनामाचं जो चिंतन करतो, त्याच्या चरणाला मी वंदन करतो, प्रणाम करतो असं महाराजांनी म्हटले. तुकाराम तुकाराम